नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2चं प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ या संदर्भात महत्त्वाचे संबोध आणि प्रश्नपेढीतील प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. प्रथमतः आपण काही महत्त्वाची वाक्य अभ्यासणार आहोत ज्याच्यावर तुम्हाला MCQ टाईपचा प्रश्न विचारला जातो. त्यातलं पहिलं वाक्य, एकाच बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. मग एक बिंदू दिला आणि त्याच्यामधून जाणारी वर्तुळं काढायला सांगितली तर अनेक वर्तुळं तुम्हाला काढता येऊ शकतात. दोन बिंदूतून जाणारी सुद्धा असंख्य वर्तुळं असतात. ते दोन बिंदू एकमेकांना जोडा, त्याचा लंबदुभाजक काढा, त्या लंबदुभाजकावर कुठेही बिंदू घ्या आणि त्या लंबदुभाजकावरील बिंदू आणि दिलेला बिंदू एवढा अंतर घ्या, तुम्हाला अनेक वर्तुळं काढता येतील. तीन नैकरेषीय बिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ असते. हे अतिशय महत्त्वाचं. जर तीन नैकरेषीय बिंदू असतील तर एकच वर्तुळ त्याच्यामधून जातं. तीन एकरेषीय बिंदू जर असतील तर त्याच्यामधून जाणारं मात्र एकही वर्तुळ नसतं. म्हणजे तीन एकरेषीय बिंदू असतील तर त्याच्यामधून आपण एकही वर्तुळ काढू शकत नाहीत. आता पाहूया दुसरा घटक. समजा तुम्हाला एक वर्तुळ दिलेला आहे. वर्तुळाच्या बाहेर एक बिंदू दिला आहे D आणि त्या बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका काढल्या आहेत DP आणि DQ. हे दोन्ही स्पर्शिका खंड एकरूप असतात. आता तुम्हाला प्रश्नसंचामध्ये उदाहरण असं दिलंय, जर DPची लांबी 7 सेंटीमीटर असेल तर DQ किती असेल? तोही 7 सेंटीमीटर असणार आहे. कारण वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. DQ बरोबर DP म्हणजेच DQची किंमत येणार आहे 7 सेंटीमीटर. आता पाहूया तिसरा घटक. तिसरा घटक असा आहे, समजा एक वर्तुळ दिलेलं आहे. त्या वर्तुळाची एक स्पर्शिका दिलेली आहे. A हा त्या वर्तुळाचा स्पर्शबिंदू आहे. आणि आता या अँगल CABचं माप किती असणार आहे? पहिल्यांदा आपल्याला स्पर्शबिंदू A मधली वर्तुळाची त्रिज्या काढावी लागणार आहे. मग रेख CA ही वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. ती स्पर्शबिंदू A मध्ये या स्पर्शिकेला आणि वर्तुळाला स्पर्श करते. आता आपण एक प्रमेय याच प्रकरणात अभ्यासतो. ते असं की त्रिज्येच्या टोकामधून काढलेली जी स्पर्शिका असते ती स्पर्शिका आणि ती त्रिज्या परस्परांना लंब असतात. आणि म्हणून मग आता इथे तुम्हाला रेख CA लंब रेषा AB मिळणार आहे. आणि जेव्हा असं असणार आहे रेख CA लंब रेषा AB, तेव्हा होणारा कोन CAB हा 90 अंशाचा होणार आहे. तर हाही प्रश्न तुम्हाला प्रश्नसंचामध्ये दिलेला आहे. परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळाचा स्पर्शबिंदू त्या वर्तुळाचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो. समजा दोन वर्तुळं परस्परांना स्पर्श करतात, A केंद्र असलेलं आणि B केंद्र असलेलं. त्यांचा स्पर्शबिंदू आहे P. हा बिंदू P, केंद्रबिंदू A आणि केंद्रबिंदू B हे तिन्ही एका रेषेवर असतात. आणि मग या दोन बिंदूंमधलं अंतर जर आपल्याला काढायचं असेल, जर ती वर्तुळं बाह्यस्पर्शी असतील तर त्या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे बिंदू A पासून बिंदू B पर्यंतचं अंतर हे काय असणार आहे? हे तिन्ही बिंदू जर एक रेषीय असेल तर AB बरोबर AP प्लस PB. जर AP ही एका वर्तुळाची त्रिज्या असेल त्याला R1 म्हटलं आणि PB ही दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या असेल त्याला R2 म्हटलं, तर R1 प्लस R2 हे दोन बिंदू A आणि B मधलं अंतर असणार आहे. AP प्लस PB बरोबर AB. जर तीच वर्तुळं परस्परांना आंतरस्पर्शी असतील, आतून एकमेकांना स्पर्श करत असतील, बिंदू P तोच आहे स्पर्शबिंदू, वर्तुळं तीच आहेत, पण एका वर्तुळाला दुसरं वर्तुळ आतील बाजूने स्पर्श करत आहे. आता ह्या दोन केंद्रबिंदूमधलं अंतर काढायचं आहे आपल्याला, पण हे दोन्ही केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू एकरेषीय असणार आहेत. इथे दरम्यानता कशी आहे? A दरम्यान B दरम्यान P. म्हणजेच तुम्हाला AB प्लस BP बरोबर AP लिहिता येणार आहे. आता त्याचं पक्षांतर करून घेऊया. आपल्याला ABची किंमत काढायची, मग AP मायनस BP होईल.
मग ए पी ही काय आहे, तर मोठ्या वर्तुळाची त्रिज्या, त्याला आपण R1 म्हटलंय. आणि बी पी ही काय आहे, लहान वर्तुळाची त्रिज्या म्हणजे R2. R1 मायनस R2 म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या वजा लहान वर्तुळाची त्रिज्या केलं तर त्या दोन वर्तुळांच्या केंद्रामधलं अंतर मिळेल तुम्हाला, जर ती वर्तुळं अंतरस्पर्शी असतील. त्याच्यानंतरचा पुढचा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजेच समजा एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. आपण एकाच वर्तुळामध्ये दोन कंस एकरूप घेतलेले आहेत, कंस ए पी सी आणि कंस डी क्यू ई. हे दोन्ही कंस जर परस्परांना एकरूप असतील तर आता या कंस ए पी सीची संगत जीवा आहे ए सी आणि कंस डी क्यू ईची संगत जीवा आहे डी ई. जर हे दोन कंस एकरूप असतील तर या दोन्ही संगत जीवा सुद्धा एकरूप असतात. म्हणजेच तुम्हाला आता मिळणार आहे जीवा ए सी एकरूप जीवा डी ई. आता ह्याचा व्यत्यास सुद्धा आहे. जर तुम्हाला असं सांगितलं की एकाच वर्तुळामध्ये दोन जीवा एकरूप आहेत तर त्या एकरूप कंसांच्या त्या एकरूप जीवांचे संगत कंस सुद्धा एकरूप असतात. आणि याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्नपेढीमध्ये अनेक उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत, तो म्हणजेच अंतर्लिखित कोन. बऱ्याच वेळेला बहुतेक विद्यार्थ्यांना अंतर्लिखित कोनाच्या व्याख्येबद्दलच संभ्रम असतो. अंतर्लिखित कोन म्हणजे काय, तर असा कोन, इथे एक कोन तयार झालेला दिसतोय पी डी क्यू, हा एक कोन तयार झाला आहे. पण तो कोन कसा तयार व्हायला पाहिजे, तर त्या कोनाचा शिरोबिंदू, मग डी हा शिरोबिंदू आहे, हा वर्तुळावर असायला पाहिजे. ही पहिली अट. दुसरी अट, त्याच्या दोन्ही बाजू एकाच कंसाच्या दोन अंत्यबिंदूमधून जाणाऱ्या असायला पाहिजेत. मग डी पी ही बाजू आणि डी क्यू ही दुसरी बाजू ह्या कंस ए डी बीच्या अंत्यबिंदू ए आणि बी मधून जाणाऱ्या आहेत. म्हणजेच अंतर्लिखित कोनासाठी त्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ कंसावर पाहिजे आणि त्याच वर्तुळ कंसाच्या अंत्यबिंदूतून त्या कोनाच्या दोन भुजा जायला पाहिजेत. म्हणजेच कंसाचे अंत्यबिंदू भुजांवर पाहिजेत आणि कोनाचा शिरोबिंदू हा त्या वर्तुळ कंसावर पाहिजे. अशा वेळेला तयार होणाऱ्या या कोनाला आपण अंतर्लिखित कोन असं म्हणतो. मग आता इथे कोन ए डी बी किंवा कोन पी डी क्यू, दोघांचं नाव वेगळं आहे, कोन तोच आहे. कोन हा बिंदू डी वरच झालेला आहे. हा कंस ए डी बी मध्ये अंतर्लिखित झालेला कोन आहे. मात्र त्याच वेळेला या कोन ए डी बी ने हा एक कंस, बघा आता ह्याच्यावरती मी अशा डॉट दाखवतोय, रेषा दाखवतोय, हा एक कंस ए आर बी, हा त्याच्या अंतर्भागातला कंस आहे, याला अंतरखंडित कंस असं म्हणतात. याला कंस ए आर बी ला कोन ए डी बीचा अंतरखंडित कंस म्हणतात. मग याचं प्रमेय आपल्याला अभ्यासायचं आहे. वर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मा असतो. या कोनाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. मग हा कोन समजा 50 अंशाचा असेल तर त्याने अंतरखंडित केलेला कंस जो आहे तो 100 मापाचा होणार आहे. म्हणजेच कोन ए डी बी इक्वल टू 1/2 मेजर कंस ए आर बी हे आपल्याला सिद्ध होतं. त्याच्यानंतर आपण आणखी पुढचा घटक अभ्यासणार आहोत आणि तो घटक म्हणजेच चक्रीय चौकोन. आता चक्रीय चौकोनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म त्याचं प्रमेय, चक्रीय चौकोनाचं प्रमेय. चक्रीय चौकोनाचं प्रमेय काय आहे, तर चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे
पूरक कोण असतात. मग आता सम्मुख कोणांच्या जोड्या पाहूया. समजा हा कोण बी घेतला तर त्याच्या समोर कोण आहे डी, म्हणजे अँगल बी प्लस अँगल डी बरोबर 180 अंश दोघांची बेरीज. आणि अँगल ए आणि अँगल सी हे दोन्ही एकमेकांचे सम्मुख कोण आहेत, यांची बेरीज सुद्धा 180 अंश. म्हणजे सम्मुख कोणांची बेरीज 180 अंश असते, याचाच अर्थ ते पूरक असतात. याचा व्यत्यास सुद्धा आहे, त्याच्यावरही प्रश्न विचारला जातो. जर एखाद्या चौकोनामध्ये सम्मुख कोणांची जोडी पूरक असेल तर तो चौकोन निश्चितच चक्रीय चौकोन असला पाहिजे. तर तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. हे झालं त्या प्रमेयाचा व्यत्यास. आता ह्या प्रमेयाचं एक उपप्रमेय सुद्धा आहे, त्याला चक्रीय चौकोनाच्या बाह्यकोनाचं प्रमेय असंही म्हणतात. हा एक चक्रीय चौकोन दिलाय PQRS, ज्याचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहे आणि त्याची एक बाजू PQ पुढे वाढवली. आता तयार होणारा कोन RQT, या कोणाला चक्रीय चौकोन PQRS बाह्यकोन म्हणतात. आता ह्याचं प्रमेय काय आहे, चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन म्हणजे RQT त्याच्या संलग्न कोणाच्या, मग त्याचा संलग्न कोण कोणता, RQP म्हणजे रेषीय जोडी तयार करणारा, तो झाला संलग्न कोण. संलग्न कोणाच्या सम्मुख कोणाशी म्हणजे या कोणाच्या सम्मुख कोणाशी एकरूप असतो. म्हणजेच कोण RSPचं माप आणि RQTचं माप सेम असतं. आणि म्हणून MCQ मध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, तो असा की आकृतीमध्ये जर PQRS चौकोन दिलाय आणि त्याच्या अँगल RSPचं माप 80 अंश असेल, RSPचं माप 80 अंश असेल, तर RQT किती, तर अँगल RQT हा किती असणार आहे, तो RSP एवढाच असणार आहे, चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन. आणि RSP जर 80 दिलाय तर RQT सुद्धा 80 अंशाचा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या घटकांवर आधारित तुम्हाला बहुतांशी 1 गुणांचे प्रश्न दिलेले आहेत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.